एक सकारात्मक विचार। चॅनेलला सबस्क्राइब आणि शेअर करा। महाराष्ट्रात गौरी आणि महालक्ष्मीचे आगमन झाले आहेत। म्हणजे आई पार्वती आपल्या पुत्राला म्हणजे गणपती बाप्पा यांना भेटायला आली आहे। अर्थात गौरी आपल्या माहेरी आली आहे। गौरी पूजन, ज्याला महालक्ष्मी पूजनही म्हणतात, हा महाराष्ट्रातील एक अत्यंत भावनिक आणि पारंपरिक सण आहे। गणेश चतुर्थीनंतर भाद्रपद महिन्यात हा सण साजरा केला जातो आणि तो 3 दिवसाचा असतो। महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरीला ज्येष्ठ आणि कनिष्ठ या दोन्ही रूपात पूजले जाते। गौरी देवी म्हणजे माता पार्वतीचे रूप आणि ती गणपतीची आई मानली जाते। गौरी माता म्हणजे आई पार्वती आपल्या पुत्राला गणपतीला भेटायला येते अशी श्रद्धा आहे। गौरी पूजनाचा पहिला दिवस म्हणजे गौरी आगमनाचा दिवस असतो। त्या दिवशी घरात लक्ष्मीच्या पावलांचे ठसे रांगोळीने काढले जातात। गौरी पूजनाचा दुसरा दिवस म्हणजे गौरी पूजन असते। त्यावेळी देवीला दागिने आणि वस्त्र अर्पण केले जाते आणि 16 पक्वानांचा नैवेद्य लावला जातो। तिसरा दिवस म्हणजे गौरी विसर्जन दिवस असतो। त्यावेळी सूताच्या गाठी आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो। महाराष्ट्रभरात जेव्हा आई पार्वती आणि गौरीचं आगमन असते त्याच्या आधी तो घर धुतला जातो आणि पूर्ण स्वच्छ केला जातो अशी पवित्र जागा निवडली जाते। काही घरांमध्ये मातीचे खडे, तेरड्यांची पाने किंवा गौरीचे मुखवटे पूजले जातात। देवीच्या आगमनाने घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर येते अशी श्रद्धा आहे। गौरी आणि महालक्ष्मीचे दर्शन घेताना असं वाटते की साक्षात पार्वती माता अवतरली आहे, कारण ते दिसायला इतके सुंदर दिसतात, त्यांना बघतच राहायची इच्छा होते। शंकर पार्वती गौरीश्वर पार्वती कौतुक पार्वती जय जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल वंदना सरसों वक्र संकटी नैना राज राम